गाव बदलताय, आम्ही सांगतो. AN न्यूज मराठी, शोध सत्याचा. कुंभमेळ्याच्या बनावट 591 कोटींच्या वर्क ऑर्डर प्रकरणात नाशिक पोलिसांची मोठी कारवाई. 2 संशयित आरोपींना जळगावमधून अटक. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनंतर कुंभमेळ्याच्या बनावट वर्क ऑर्डर प्रकरणात नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. विभागीय आयुक्तांच्या बनावट सहीने 591 कोटी रुपयांचे बनावट टेंडर काढून 3 कंत्राटदारांची फसवणूक करणाऱ्या 2 संशयित आरोपींना नाशिक पोलिसांनी जळगावमधून अटक केली आहे. या प्रकरणाची माहिती अशी की विभागीय आयुक्त तथा कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉक्टर प्रवीण गेडाम यांच्या बनावट सहीने 591 कोटी रुपयांचे बनावट टेंडर काढण्यात आले होते. बनावट वर्क ऑर्डरद्वारे 3 कंत्राटदारांना काम मिळवून देण्याचे आमिष दाखवत त्यांच्याकडून 3 करोड 5 लाख रुपये उकळण्यात आले. या संपूर्ण रकमेची वर्गवारी संशयित आरोपींच्या बँक खात्यांमध्ये करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात 3 गुन्हे दाखल करण्यात आले होते. मंत्री गिरीश महाजन यांनीच कुंभमेळ्याच्या कामांच्या बनावट ऑर्डर तयार करून कंत्राटदारांची फसवणूक होत असल्याची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तपासाला वेग दिला होता. गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे तनय महाजन आणि नरेंद्र महाजन या दोघांना जळगावमधून ताब्यात घेऊन अटक केली आहे. दोघांनीही खोटे वर्क ऑर्डर देत 3 कंत्राटदारांची फसवणूक केल्याची कबुली दिली आहे. बनावट टेंडर प्रकरणात आम्ही 2 आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणात आणखी काही आरोपींचा सहभाग असल्याचा आम्हाला संशय आहे. पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. या प्रकरणात आणखी आरोपींचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे, त्यामुळे आणखी अटक होण्याची शक्यता आहे. नाशिक पोलीस पुढील तपास करत आहेत. AN न्यूज मराठी, नाशिक.